नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आप्पा. आता आपल्या गावामध्ये क्रिकेटच्या भव्य अशा स्पर्धा चालू आहे आणि आपण स्पर्धेला आलोय. पाहूयात स्पर्धेमध्ये कसं कसं संघांचं आणि क्रिकेट ग्राउंड मध्ये आयोजकांचं नियोजन आहे आणि कोणकोणते संघ आहेत त्यांचे आपण थोड्याशा बाईट्स घेणार आहेत आणि संघाचे मार्गदर्शक असतील, कर्णधार असतील यांच्याही बाईट्स घेणार आहेत. 2 दिवस ही स्पर्धा चालू असणार आहे. कोळेगावमध्ये पोकळेदर वस्ती या ठिकाणी गणेश मंदिरात शेजारी ही स्पर्धा चालू आहे. चला तर पाहूयात. पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही राघवादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता A1 वॉरियर्स दुसरा संघ आहे, आता खेळणार आहे. काय तुमचं म्हणणं आहे काय आता? काय म्हणणे तर खेळणार डायरेक्ट डायरेक्ट चांगला संघ आहे, मजबूत बांधलाय आणि हे खेळाडू आहेत सगळे. कसं काय सौरभ सर? बहुतेक आम्ही फायनलच खेळतोय या टुर्नामेंट. थँक्स तुम्हाला शुभेच्छा आहे. कॉन्फिडन्स लेवल जास्त आहे जरा आमच्या तुमचा बी संघ आहे म्हणजे सिनियर संघ मला तरी चालेल. आम्ही खेळणार पण आणि लढेंगेवर दॅट्स गुड. समता ध्रुव तारा तू क्षितिजावरी आणि गेअर चेंज केला सिद्ध कार्यकर्ते मॅचचा आनंद घेत आहेत. सनी चौकार 4 धावा कॅमेराच्या सावलीखाली पर्यंत खेळला तर मित्रांनो, आता गोल्डन स्टार क्रिकेट क्लब यांचा पुढचा सामना होणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर A1 वॉरियर्स क्रिकेट क्लबने हे सामने भरवलेत आहेत. तर त्यांना विचारूयात कसे सामने चालू आहेत आणि नियम अटी खेळ कसा चालू आहे. त्यांचे प्रतिनिधी आहे. कसं चालू आहे खेळ? खेळ उत्कृष्टरित्या चालू आहे. तर आता आम्ही पाहतो की सामने सगळं स्पर्धक किंवा सगळं टीमकडून वेगळीच्या चालू आहे. स्पर्धेचं नियोजन आयोजन कशा प्रकारचं आहे? आयोजकही चांगल्या प्रकारे सर्व प्रतिसाद भेटते. नक्कीच धन्यवाद. आत्ताच शिवतेज आणि राजमाता क्रिकेट संघाचा सामना झाला, त्यामध्ये गोलंदाजी प्रथम केली होती राजमाता संघाने. तर पाहूयात ते फलंदाजीमध्ये काय नशीब आजमावतायत आणि जवळजवळ 59 रनाचं टार्गेट दिलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे चेस करणार आहे? कोण फलंदाज जाणार आहे? बोला ना. प्रथम फलंदाज मी स्वतः विजय हंडकर, नवनाथ कोळेकर संघ मालक असणार आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. आता शिवतेज आणि राजमाता क्रिकेट क्लबचा सामना झाला, त्यामध्ये फलंदाजीचं काम केले शिवतेज संघाने. आता गोलंदाजीमध्ये ते पुढच्या संघाला म्हणजे राजमाता संघाला कसं रोखणार आहेत आणि कोण बॉलर असणार आहे त्यांचे सहकारी आहेत संघाचे, सांगा बरं. प्रथम बॉलर आम्ही चारुदत्त तालट यांना बॉलिंग देत आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं खूप सारी अपेक्षा आहेत की त्यांनी कमीत कमी ओव्हरीमध्ये 5 रन द्यावा आणि पुढच्या संघाला रोखण्याचं काम करणार आहे. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. आयोजक संघ A1 वॉरियर्स क्रिकेट क्लब यांचे आयोजक प्रदीप गायकवाड आणि माजी खेळाडू गोरख बाखरे, मंगेश आल्हाट. प्रदीप गायकवाड थोडीशी आपल्याशी बातचीत करणार आहेत. कसं कसं स्पर्धा चालू आहे आणि कशा प्रकारचं नियोजन आहे थोडक्यात सांगा. स्पर्धा आपली ही नक्कीच खेळमेळीच्या वातावरणामध्ये चाललेली आहे. सर्व संघ आपल्याला कॉपरेट करत आहे. आज थोडासा उशीर नक्कीच झालेला आहे, पण आपण आजच्या दिवसाचे सगळे सामने कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच आपली स्पर्धा ही यशस्वी ठरेल. थँक्यू. मित्रांनो, यापूर्वीचा सामना झालेला आहे. आपले A1 वॉरियर्स क्रिकेट क्लब आणि महादेव क्रिकेट क्लब यांच्यामध्ये हा सामना रंगला होता आणि आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो हारजीत ही होत असती. कशा प्रकारे हा सामना रंगला होता तर आता संघाचे प्रतिनिधी आहे प्रवीणजी गायकवाड, आपण त्यांना विचारूयात हा सामना गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये कसा झाला पाहूयात. आमची मॅच जेव्हा चालू झाली आम्ही प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यामध्ये
सिद्धार्थ गायकवाड आणि अक्षय गायकवाड ही 2 फलंदाज आमचे ओपनिंगला गेल्यावर नाबाद खेळी केली. त्याच्यामध्ये सिद्धार्थ गायकवाडनी नावाजण्याजोगी खेळी केली. 50 धावा त्यांनी ठोकल्या. स्पर्धेची सगळ्यात पहिली 50 त्यांनी मारली. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही फिल्डिंग केली त्यावेळेस थोडी निराशा झाली आमच्यासाठी, कारण का गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये आम्ही मनावा तसा खेळ करू शकलो नाही. त्याचं कारण असं होतं की आमच्यात काही नवखे खेळाडू होते जे लहान खेळाडू ज्यांना आम्हाला प्रोत्साहन द्यायचं होतं त्यांना खेळण्यासाठी आम्ही प्रेरित करत होतो. त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं, पण शेवटी निसटता विजय आम्ही प्राप्त केला. त्याबद्दल आमच्या संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. संघाचे मार्गदर्शक आहे महेशरावजी बिवरे आणि त्यांचेच खेळाडू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असतात महेश गायकवाड. हे कंटिन्यू फुल पिच सामने खेळत असतात तालुका स्तरावर बाहेरील मॅचेसमध्ये. आज ते हाफ पिच खेळत आहेत. काय अनुभव आहे आणि स्पर्धेचं नियोजन आयोजन कसं आहे थोडक्यात? आमच्यापेक्षा जास्त आमचे मार्गदर्शक श्री महेश संपतराव बिवरे ॲडव्होकेट साहेब हे जास्त सांगतील. ते आम्हाला जास्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालेलो आहे. ह्या सामन्यात ते सांगतील. महेश सर, स्पर्धेचं नियोजन आयोजन कसं केलं प्रदीप गायकवाड आणि त्यांच्या टीमने? एव्हन्स वॉरियर्स यांनी नियोजन केलं आहे. आय थिंक हे 3रं पर्व आहे, परंतु त्यांना माझी विनंती होती की फुलपीच भरवावं, जेणेकरून फुलपीचला सध्या मार्केटमध्ये आणि जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये खूप वॉन्टेड आहे आणि खूप मागणी आहे प्लेयर लोकांना. परंतु सध्या काय होतं आहे, हाफिज खेळतात आणि थोडंसं त्याच्यामध्ये प्लेयर पण होतात, त्याच्यामध्ये मागे राहतात. परंतु आता फुलपीचा जे जास्त पोरं खेळाडू लोक गोळा होत नाही आहे, त्याच्यामुळे ते लोक हाफिज भरवतात, जेणेकरून सगळ्यांना संधी मिळावी आणि येतात. पण याच्यातूनच पुढं नवीन प्लेयर घडतील अशी माझी सगळ्या प्लेयर लोकांना विनंती आहे की बाबा तुम्ही चांगले खेळा, तुम्हाला तालुका लेवलला कसं न्यायचं हे माझ्याकडे लागलं. आणि तसे मी 1-2 वर्ष झालेले आहे आपल्या तालुक्याच्या लेवलला टीम असते आपली कंटिन्यू. आईच्या नावाने टीम असते, आपल्या भानवाच्या नावाने टीम असते आणि आपल्या इथले प्लेयर लोक मी लोकांना संधी देतोय. हळूहळू एक प्लेयर वरती यायचा प्रयत्न होते आणि करते ते. आणि अजून 1-2 वर्षामध्ये तालुका लेवलला आपले प्लेयर चांगले मोठ्या नावाने झळकतील असं मला वाटतं. नक्कीच प्रयत्न करतील आयोजक आणि खेळाडू. हा सम्राट स्पोर्ट क्लब बाडळवस्तीचा संघ आहे. यांनी एक मॅच जिंकलेली आहे आणि पुढील मॅचसाठी सज्ज आहे. यानंतरचा सामना राजमाता क्रिकेट क्लब आणि सम्राट स्पोर्ट क्लब यांच्यामध्ये होणार आहे. सम्राट क्रिकेट क्लबची कशी रणनीती असणार आहे ते पाहूयात. कशी असणार रणनीती? जास्तीत जास्त करणार आहे. कमीत कमी 80+ रन 4 ओव्हरमध्ये करण्याचं टार्गेट आमचं आहे. त्या हिशोबाने खेळणार आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. असणार की नाही, यष्टाची असणार की नाही यासाठी आता मात्र अंपायरचा निर्णय नाही आणि काही आपल्याला निर्णय कळेल. कुठेही जाऊ नका. महात्मा एव्हन्स वॉरियर क्रिकेट कप 2026. निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये 50 धावा होणार की नाही हे फार मोठं प्रश्नचिन्ह होतं. मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.